हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू यूट्यूब चॅनल ऑफ विद्यार्जन सायन्स अकॅडमी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नीट 2025 बद्दल डिस्कस करणार आहोत. नीट 2025 साठी लागणाऱ्या तुमच्या इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय आहे किंवा सेफ स्कोअर कुठला असेल, किती कॉम्पिटिशन आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. याशी रिलेटेड जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो या व्हिडिओमध्ये नक्की सॉल्व्ह होईल. तर बघा, नीट जी आहे ही तुमची नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट आहे. जर आपण बघितलं तर दरवर्षी NTA जे आहे, NTA ही तुमची एक्झाम कंडक्ट करत असतो. याची जर आपण फ्रिक्वेन्सी बघितली तर वर्षातून एकदा ही एक्झाम होत असते. आणि जर मोड ऑफ ॲप्लिकेशन जर आपण बघितलं, जर मोड ऑफ अपिअरन्स बघितलं तर तुमची CBT नसून इथे तुमचं PBT म्हणजेच पेपर पेन्सिल बेस्ड टेस्ट. तिथं तुम्हाला स्वतः ऑफलाईन जायचं आहे, स्वतः जाऊन तुम्हाला तिथं OMR शीट प्रोव्हाइड केल्या जातील, त्यांचा यूज करून तिथे तुम्हाला आन्सर्स जे आहेत ते मार्क करायचे आहेत. त्यानंतर पार्टिसिपेटिंग कॉलेजेसचे जर नंबर बघितले तर मोर दॅन 500+ कॉलेजेस यामध्ये पार्ट घेतात. म्हणजे नीट देऊन तुम्ही या 500+ कॉलेजेसपैकी कुठल्याही कॉलेजेसमध्ये अकॉर्डिंग टू युअर स्कोअर ॲडमिशन घेऊ शकतात. तर बघा, कोर्सेस कुठकुठले आहेत वाया नीट. तर जो सर्वात जास्त परस्यूट केलेला जाणारा कोर्स आहे दॅट इज MBBS. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे आहेत ते या MBBS साठी नीटची एक्झाम देत असतात. बट MBBS व्यतिरिक्त जर तुमचे स्कोर्स जसा असेल त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही BDS किंवा आयुष कोर्सेससाठी ऑप्ट करू शकतात. मग आयुष बघा, BDS मध्ये तुम्हाला काय तर डेंटल सर्जन वगैरे तुम्ही बनू शकता जर तुम्हाला डेंटिस्ट वगैरे बनायचं असेल तर. त्यानंतर बघा, आयुष कोर्सेसमध्ये तुम्ही आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्धी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी या अशा कोर्सेसमध्ये ॲप्लिकेशन करू शकतात किंवा तुम्ही अपियर होऊ शकतात. त्यानंतर बघा, या व्यतिरिक्त जर तुम्हाला नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही नीट थ्रू घेऊ शकतात. आणि अजून जर तुम्हाला एलिड हेल्थ सायन्सेस जसं तुमचं फिजिओथेरपी झालं, ऑक्युपेशनल थेरपी झालं, यामध्ये सुद्धा तुम्ही नीट थ्रू ॲडमिशन घेऊ शकतात. नंतर बघा, जर आपण इम्पॉर्टंट डेट्स याच्या बघितल्या तर तुम्हाला ॲप्लिकेशन कधी भरायचं, याचं ॲप्लिकेशन तुमचं 2nd वीक ऑफ फेब्रुवारी 2025 पासून स्टार्ट होईल. त्यानंतर जी लास्ट डेट आहे तुमची ती असणार आहे 2nd वीक ऑफ मार्च 2025. आणि ही जी एक्झाम असते ही तुमची मे महिन्यात कंडक्ट केली जाते. तर जी तुमची ही एक्झाम आहे यावर्षी म्हणजे पुढच्या वर्षी 2025 मध्ये 4 मेला होणार आहे. त्यानंतर बघा, नीट का द्यायची, तर नीट जी आहे ही तुमची एक स्टँडर्डाइज असेसमेंट आहे. नीट बघा, आता कसं झालंय, तुम्हाला पहिले प्रत्येक कॉलेजेससाठी वेगवेगळी टेस्ट द्यावी लागायची. आता तसं नाहीये. तुम्ही नीट थ्रू कुठल्याही कॉलेजला, जे कॉलेज याच्यासाठी ऑप्ट करतात त्या कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. आलं लक्षामध्ये. आणि एक तुमचं चांगलं क्वालिटी ऑफ एज्युकेशन तुम्हाला नीट थ्रू, तुम्ही ज्या ज्या कॉलेजेसमध्ये जाल त्या थ्रू तुम्ही एक चांगलं मेडिकल करिअर तुमचं चालू करू शकतात. जर आपण रेग्युलेशन बघितलं तर तुमची नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA ही एक्झाम तुमची कंडक्ट करत असते. त्यानंतर वेरियस रिजनमध्ये, इंडियाच्या वेरियस रिजनमध्ये हे टेस्ट वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये होते, तर तुम्ही त्याला सुद्धा ऑप्ट करू शकतात. आणि जर आपण बघितलं तर याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, बघा, नॅशनॅलिटी शुड बी इंडियन्स. ऑब्व्हियसली इंडियन्स या एक्झामला देऊ शकतात. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असतो तुमचा एज क्रायटेरिया. तर एजमध्ये बघा, तुम्ही ॲटलिस्ट तुमचं जे 17 वर्षाचं आहे वय ते कंप्लीट असायला हवं. ओके, पण हे कधी कंप्लीट असायला हवं, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तेव्हा. आलं लक्षामध्ये. म्हणजे सपोज तुमचं काउन्सिलिंग वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुमचं ॲडमिशन होईल नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास, त्यावेळेस तुमचं 17 वर्ष वय हे पूर्ण झालेलं पाहिजे. गरजेचं नाही की तुम्ही फॉर्म भरतानाच 17 वर्षाचे पूर्ण आहात. तर हे थोडंसं लक्षात घ्यायचंय. म्हणजे 2008च्या आसपास पासून किंवा त्या आधीपासून तुमचा जन्म हवा. क्लिअर. जर आपण क्वालिफिकेशन बघितलं, हा झाला इन टर्म्स ऑफ एज. जर आपण क्वालिफिकेशन बघितलं तर क्वालिफिकेशन मध्ये तुमचं जे 12th आहे ते कंप्लीट पाहिजे. आलं लक्षामध्ये. तुमचं 12th कंप्लीट पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो किंवा बायोटेक्नॉलॉजी अशा ग्रुपमध्ये आणि इंग्लिश म्हणजे तुमचं PCB आणि इंग्लिश हे तुमचे 4 सब्जेक्ट मॅन्डेटरी आहेत. आणि यात सुद्धा तुम्हाला काहीतरी क्वालिफाईंग मार्क्स आहेत. बघा, जी जनरल कॅटेगरी आहेत त्यासाठी तुम्हाला मिनिमम 50% हा स्कोअर हवा. आणि जर अदर किंवा रिझर्व्ड कॅटेगरी असेल तर या 4ही सब्जेक्टचा तुमचा जो मिनिमम पर्सेंटाईल स्कोअर आहे तो तुमचा 40% हा असला पाहिजे. नंतर बघा, पॅटर्न कसं आहे. ऑब्व्हियसली ही जी तुमची टेस्ट आहे ही MCQs आहेत. ओके, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला द्यावे लागतील. सब्जेक्ट तुमच्याकडे आहेत PCB आणि
बायोमध्ये तुम्हाला बॉटनी म्हणजे प्लांट आणि झुलॉजी म्हणजे ॲनिमल रिलेटेड क्वेश्चन्स असतील. मग नंबर ऑफ क्वेश्चन्स जर आपण बघितले तर टोटल 180 क्वेश्चन्स हे तुम्हाला द्यावे लागतील. त्यापैकी तुमचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 45 आणि 90 क्वेश्चन्स हे तुमचे बायोलॉजीचे म्हणजे बॉटनी आणि झुलॉजीचे असे असणार आहेत. त्यानंतर ड्युरेशन जो आहे तुमचा तो 3 तासाचा ड्युरेशन आहे. आणि यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग जी असते बघा, जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला 4 मार्क मिळतील त्या उत्तरासाठी, पण जर तुमचं उत्तर चुकलं असेल तर तिथं तुमचा 1 मार्क हा डिडक्ट केला जाईल. सो या टेस्टमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगला फेस करावं लागणार आहे. जर आपण मोड बघितला, बोर्ड आपण ऑलरेडी डिस्कस केला, पीबीटी मोड आहे, पेन पेपर बेस्ड आहे आणि OMR शीट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत बघा, हा तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोघींसाठी 45 क्वेश्चन्स आहेत आणि बायोलॉजीसाठी बॉटनी झुलॉजी मिळून तुम्हाला 90 क्वेश्चन द्यायचे. प्रत्येक क्वेश्चन फिजिक्स केमिस्ट्री बायो प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा किती मार्काचा असणार आहे? 4 मार्काचा असणार आहे. बरोबर असल्यास 4 मार्क आणि जर चुकला तर 1 मार्क वजा होतो. आणि जर तुम्ही आन्सरच नाही दिलं, सोडून दिलं, तर तिथं काहीच होणार नाही, तुमचा मार्क 0चा तसाच राहील. त्यानंतर बघा टोटल मार्क्स जर आपण टोटल बघितलं तर टोटल तुमची ही मार्क्स जी आहे एक्झाम जी आहे ती 720 मार्क्सची एक्झाम आहे. त्यानंतर मार्किंग स्कीम आपण ऑलरेडी डिस्कस करून चुकले. जर तुम्ही अनआन्सर्ड ठेवला, कुठलाही क्वेश्चन अनअटेम्प्टेड ठेवला तर त्यासाठी तुम्हाला 0 मार्क्स, त्यात तुमचा ॲडही होणार नाही आणि डिडक्टही होणार नाही. बरोबर आन्सर असल्यास तुम्हाला 4 मार्क्स आणि चुकीचा आन्सर असल्यास -1 हा क्रायटेरिया आहे. त्यानंतर आपण जर क्वेश्चन बघितले तर 45 तुमचे फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे तुमचं 25% हे फिजिक्स केमिस्ट्री आहे म्हणजे 50% हे दोघी मिळून आणि फक्त बायोला जास्त तुमचं वेटेज आहे, अराउंड 50% तुमचं बायोलॉजी असणार आहे. आणि सिलेबस मध्ये बघा, हे सिलेबस जे आहे नीटचं ते तुमचं NCERT बेस्ड सिलेबस आहे. मग त्यासाठी तुम्हाला 12th आणि 11th या दोघी क्लासेसचे NCERT या बुक्सला फॉलो करावं लागणार आहे. बघा दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या आसपास तुमचं सिलेबस रिलीज होतं, तर अजूनपर्यंत सिलेबस आलेले नाहीये 2025चं. यात काही मेजर चेंजेस नसणार आहेत कारण 2024 मध्ये काही चेंजेस झालेले आहेत, तर आपण तेच सिलेबस सध्या फॉलो करायचे. तुमचे काही टॉपिक जे आहेत ते 2024 मध्ये डिडक्टही झालेत आणि काही टॉपिक हे नवीन सुद्धा आलेत. रिझन बघा, तुमची जी NCERT होती ती चेंज झाली होती मागच्या वर्षी, त्यामुळे हे चेंजेस झाले होते. तर आता हा तुमचा सिलेबस बघा, हा तर दिलाच आहे. सिलेबस डिसेंबर मध्ये एकदा कन्फर्म करायसाठी NTA कडून सिलेबस रिलीज होईल, तेव्हा सुद्धा आपण एकदा क्रॉस चेक करू. पण तोपर्यंत तुम्हाला जो मागच्या वर्षीचा 2024 साठी जो सिलेबस आला होता तो सिलेबस फॉलो करायचा. बघा फिजिक्स साठी तुम्हाला 11-12 चे हे टॉपिक्स असतील. त्यानंतर केमिस्ट्री साठी तुम्हाला 11-12 चे हे टॉपिक असणार आहेत आणि बायोसाठी सुद्धा तुम्हाला 11-12 चे हे टॉपिक्स बेसिकली तुम्हाला NCERT ला फॉलो करायचं आहे फॉर दिस एक्झाम. त्यानंतर बघा लँग्वेजेस, कुठकुठल्या लँग्वेजेसमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता, अपियर होऊ शकता. सो यामध्ये तुम्ही इंग्लिश, हिंदी, बेंगॉली, गुजराती, मराठी, तेलुगू, तमिळ, उर्दू, ओडिया, कन्नडा, मल्याळम, खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत. या सगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही अकॉर्डिंग टू युअर रिजन हे जे टेस्ट आहे ती अपियर करू शकता. त्यानंतर जर आपण नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे कॉम्पिटिशनच्या हिशोबाने बघितलं तर 2021 मध्ये अराउंड 16 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी 13.66 लोकांनी म्हणजे 13.66 लाख विद्यार्थ्यांनी ही पेपर किंवा हा पेपर दिलाय. जर तुम्ही बघत गेला तर दरवर्षी यामध्ये ऍडिशनच होत गेली. या 2024चा क्रायटेरिया जर बघितला तर अराउंड 23 लाख हा 2024चा क्रायटेरिया होता. आलं लक्षात? दरवर्षी जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन वाढते आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यासही त्याच पद्धतीने करावा लागणार आहे. सर कट ऑफ जर आपण बघितला तर मागच्या वर्षीच्या प्रमाणे तुम्ही प्रत्येक कॉलेजचा चेक करू शकता की कुठल्या कॉलेजला किती कट ऑफ आहे. तरी जर तुम्हाला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल तर तुम्ही 640 हा तरी स्कोर सध्या डोक्यात ठेवा. ओके, जो तुमचा गोल आहे तो 640 तरी ठेवायचा. त्यानंतर काही कट ऑफ जे आहेत ते तुम्हाला कोटानुसार मिळतील. जसं बघा मेनी स्टेट्स हॅव देअर ओन कट ऑफ स्कोर्स अँड रिझर्वेशन पॉलिसीज. मग रिझर्वेशन नुसार जे तुमची कॅटेगरी आहे त्याच्यानुसार हा जो कट ऑफ आहे हा व्हॅरी करणार आहे. ओके, जर आपण जनरल कॅटेगरीसाठी बघितलं तर बघा जनरल कॅटेगरीसाठी 550 ते 600 प्लस हा
सेफ स्कोर कन्सिडर केला जातो, पण तरी सुद्धा मागच्या वर्षीचा जो स्कोर आलेला आहे त्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं मागच्या वर्षी ऑल इंडिया रँक सुद्धा चांगला होता, सो तुम्ही त्या हिशोबाने 640 to 650 प्लस हा तरी गोल ठेवा, तर तुम्ही याच्या आसपास नक्कीच पोहोचाल. क्लिअर? हे आहे जनरल कॅटेगरीसाठी. नंतर ओबीसी किंवा जी अदर तुमच्या SC ST ज्या रिझर्व कॅटेगरीज आहेत त्याच्यासाठी तुम्ही 550 to 6 म्हणजे 550 to 560 असा तरी स्कोर सध्या तुमचा ॲज अ गोल तुम्ही ठेवू शकता. ओके, मग बघा टॉप कॉलेजेसमध्ये जर आपण टॉप टायर मेडिकल कॉलेजेस बघितले तर 650 प्लस हा स्कोर असणं गरजेचं आहे 720 पैकी. त्यानंतर बघा कुठकुठले किती MBBS कॉलेजेस प्रेझेंट आहेत, तर आपण अप्रॉक्सिमेटली बघितलं MBBS साठी गव्हर्नमेंट मेडिकलचे अराउंड 350 ते 400 कॉलेजेस आहेत. त्यानंतर प्रायव्हेटमध्ये सुद्धा 250 ते 300 कॉलेजेस आहेत आणि टोटल MBBS कॉलेजेस जर आपण बघितले तर 600 ते 700 टोटल MBBS कॉलेजेस आहेत. BDS साठी सुद्धा कॉलेजेस आहेत बघा. गव्हर्नमेंटल कॉलेजेस जर तुम्ही बघितले गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस तर 30 ते 40 हे तुमचे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस आहेत. त्यानंतर प्रायव्हेट सुद्धा आहेत 300 ते 350 आणि टोटल जर बघितले तर अराउंड 400 हे तुमचे डेंटल कॉलेजेस आहेत. आयुष कॉलेजेस सुद्धा तुमचे 600 ते 700 हे आयुष कोर्सला ऑफर करतात. नंतर जर आपण नंबर ऑफ सीट्स बघितले तर टोटल गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला 46,000 ते 50,000 MBBS सीट अवेलेबल आहेत. जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेससाठी बघितलं तर 25,000 ते 30,000 MBBS साठी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सीट्स अवेलेबल आहेत. पण प्रायव्हेट कॉलेजेसची फीस जी आहे ती डेफिनेटली जास्त असेल आणि टोटल जर बघितले तर टोटल तुम्हाला 70,000 ते 80,000 एवढे MBBSचे सीट्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही फीस बघितली बघा, त्याची जी फी आहे गव्हर्नमेंट कॉलेजची ती अप्रॉक्सिमेटली 10,000 ते 50,000 पर वर्ष ह्याप्रमाणे असते किंवा दरवर्षी 10,000 ते 50,000. पण जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऑप्ट करू शकता तर प्रायव्हेट कॉलेजची फी ही खूप जास्त आहे. 5 लाख ते 20 लाख ही दर वर्षाने फी असणार आहे. बघा खूप डिफरन्स आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या फीज मध्ये. त्यानंतर बघा जे टॉप कॉलेजेस आहेत ऑब्व्हियसली तुमचं एम्स त्याच्यामध्ये येतं. एम्स न्यू दिल्ली टॉप कॉलेज आहे MBBS साठी. त्याच्यानंतर बरेच कॉलेजेस मौलाना आझाद कॉलेज, नंतर गुजरात मेडिकल युनिव्हर्सिटी, अजून बरेच कॉलेजेस तुम्हाला हे सर्व कॉलेजेस टॉपचे कॉलेजेस आहेत. नंतर महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईमधलं, नंतर सेथ GS कॉलेज मुंबईमधलं, त्यानंतर पुण्यातलं BJ मेडिकल कॉलेज हे तुमचे महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस आहेत फॉर युअर MBBS. आणि हे काही टॉप तुमचे इंडियन प्रायव्हेट कॉलेजेस आहेत मेडिकल कॉलेजेस. मग यामध्ये तुमची मणिपाल युनिव्हर्सिटी येते, कस्तुरबा मेडिकल कॉलेज आहे, त्यानंतर श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट आहे चेन्नई मधलं, त्याच्यानंतर श्री राममूर्ती स्मारक इन्स्टिट्यूट आहे बरेली मधलं आणि निर्मा युनिव्हर्सिटी हे सुद्धा खूप चांगलं आहे अहमदाबाद मधलं. ओके, हे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले मेडिकल कॉलेजेस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कुठलाही डाऊट असेल या टॉपिकशी रिलेटेड तर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा डाऊट क्लिअर करू शकता. थँक्यू.